लागून बहुजन ताब्यात महाबोधी मानवी असावं यासाठी हा पहिला विषय. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून 18 तास अभ्यास अभियान 11 एप्रिलला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या नाशिक रोड शहरातील नाशिक शहरातील तमाम समाज मंदिर बौद्ध विहारामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना बोलून सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत 18 तास अभ्यास अभियानाला आपण सुरुवात केली. त्याचबरोबर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सेफ विंग्स आणि सार्वजनिक जयंती उत्सव समिती या शहरातील या विभागातील दरवर्षी 100 गुणवंत विद्यार्थ्यांचा पालक तत्व आपण स्वीकारतो आणि त्यांच्या सर्व शिक्षणाचा खर्च ही समिती आणि सेफ विंग्स करते. आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी 50 वर्ष टिकवलं, त्यापेक्षा जास्त काळ या चळवळीमध्ये जी व्यतीत केला, त्या ठिकाणी समर्पण भावनेने केला, त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कारांनी या ठिकाणी सन्मानित केले. मला असं म्हणायचं आहे की कालच्या कार्यक्रमावरनं अनेक ठिकाणी टिप्पणीला आम्हाला सामोरं जावं लागलं. लावणी ही महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. आपण याच्या अगोदर माझ्या माय बहिणी इथं बसलेला आहे. हा महिलांसाठी काल कार्यक्रम आयोजित केलेला होता. पण मला एक धम्मसेवक आणि भीम सैनिक म्हणून सांगावं वाटतं की समितीने एखादी नृत्यकला या ठिकाणी आणून नाचवणं ही आपली संस्कार आणि परंपरा नाहीये, परंतु तो एक करमणुकीचा आणि संस्काराचा भाग आहे, संस्कृतीचा भाग आहे. आपण बघता याच्या अगोदर जलसे व्हायचे, सामने व्हायचे आणि ह्या ताया बहिणी समोर बसलेल्या असायच्या आणि त्या सामन्यामध्ये अश्लील भाषेमध्ये 60च्या भाषेमध्ये त्या सामन्यामध्ये उल्लेख व्हायचा. ती पद्धत आता बंद झालेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ऐतिहासिक सार्वजनिक जयंती उत्सव समिती ही आता ट्रस्ट स्थापन झालेली आहे आणि याचा ऑडिट दरवर्षी होतो. त्याचा सरकारला किंवा शासनाला त्याचा हिशोब जातो. तर सोशल मीडियावर व्यक्त होत असताना मी सर्व धम्मोपासकांचा खूप आदर करतो, पण हा एक करमणुकीचा भाग म्हणूनच घ्या. कारण आम्ही बघितलं एक छटाची बाब सांगतो तुम्हाला की प्राध्यापक अविनाश नाईकांना आपण 15 तारखेला बोलवलं. आता साहित्यिक, विद्वान आणि वैचारिक आणि प्रबोधनकारांच्या कार्यक्रमाची संख्या लक्षात घ्या आणि लावणीला किंवा त्या लावणी आविष्काराला ती संख्या लक्षात घ्या. मग कोण चुकतंय? बरोबर ना? काल बसायला जागा नव्हती, पोस्टर फाटले, डिजिटल फाटले, कोण याच्यावर उभा कोण त्याच्यावर उभा, विक्रम झाले गर्दीचे. मग आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा समिती प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवते, जनजागृती करते, प्रबोधन करते, त्यावेळेस हा विद्वानवादी समाज जातो पुढे. बरोबर ना? हा कोणाची टिप्पणी करायचा अधिकार नाहीये, पण मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या विचाराचा वारसदार आहे. त्यामुळे हे स्पष्टीकरण देणं मला गरजेचं वाटतं. मोर्चे आंदोलन फक्त घरातून सोशल मीडियावरून व्यक्त होऊन चालत नाही, तर जन आंदोलनामध्ये आपला सहभाग होण्याचा वाटतो. आणि या चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय समाजासाठी लढा, समाजासाठी लढा. लढता येत नसेल तर लिहा, लिहिता येत नसेल तर बोला, बोलता येत नसेल तर वाचा, आणि तेही जर करता येत नसेल तर जो लिहितोय, जो लढतोय, जो बोलतोय त्याला साथ द्या. मी तुम्हाला हीच विनंती करतो की कुठल्या बाया इथे नाचवणं समितीचा उद्देश नाहीये. फक्त आपल्या महिला भगिनीची एक करमणूक व्हावी आणि तो एक आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. म्हणून आणि म्हणूनच दरवर्षी फक्त आपण एक कार्यक्रम ठेवतो. आणि मी जाहीररित्या आता जी बौद्ध विहारामध्ये विचारणा केली होती, जर तुम्ही जर म्हटले, तुम्ही जर ठरवलं तर आताच बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो तर पुढच्या वर्षी जर तुम्ही म्हटले तर समिती कुठल्याही प्रकारच्या नृत्यांगना किंवा लावण्याचा कार्यक्रम बोलवायचा नाही. तुम्ही म्हटल्यानंतर एकही डान्सर या ठिकाणी येणार नाही, याची तुम्हाला बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. पण कोणीतरी पुढे आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला जर तुम्हाला लावण्यांना किंवा एखाद्या व्यक्तीच्या याला जर विरोध करायचा तर मी असं म्हणेल, द्याले साहेब प्रबोधनाच्या कार्यक्रमाला विक्रमी गर्दी झाली पाहिजे आणि ज्या नृत्यांगनाचा निषेध होता त्या गर्दीला त्या कार्यक्रमाला कोणी येऊच नका. म्हणजे आमच्या लक्षात येईल का हे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं लावणीच्याच कार्यक्रमाला विक्रमी गर्दी असते आणि विद्वान लोक जेव्हा आम्ही बोलवतो त्यावेळेस माणसं बसावं लागत आहे. हा विरोधाभास लक्षात घ्या. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीये, परंतु ऐतिहासिक जयंतीचे आपण वारसदार आहोत म्हणून हे स्पष्टीकरण मी आपल्या सर्वांना दिलेलं आहे. तर या ठिकाणी जे समाजामध्ये काम करणारे लोक आहेत फार टिप्पणी होतात
काही विद्वान लोक घरात बसून टीका टिप्पणी करतात. मोर्चा आंदोलन फक्त गॅलरी आणि टेरेसवरून बघायचं आणि समाजाला नावं ठेवायचं. मग माझं असं म्हणणं होतं, जे टीका टिप्पणी करत होते काल ते पण गाडीतून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला आले होते, त्याला काय म्हणायचं? विरोध बसवायचे काय? फक्त टीका करून थांबू नका. तर काही समितीचं चुकत असेल तर हे जाहीररित्या समाज माध्यमांसमोर मांडण्यापेक्षा समितीबरोबर चर्चा करा, की जेणेकरून चळवळीचे वाव आले संवाद त्यावर येणार नाही. ही माझी प्रामाणिक विनंती तुम्हाला. आज या समिती